निर्दोष ठरवायचं असेल तर याजकाने 7 वेळा त्याच्यावर एजोबाने रक्त शिंपडायचं आणि मग याजक डिक्लेअर करायचा की तो व्यक्ती शुद्ध. त्याप्रमाणे वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने 7 वेळा मुखोद्गार जे काढलेले आहेत ते मनुष्याच्या शुद्धीकरणासाठी, त्याच्या पवित्रीकरणासाठी, त्याला नीतिमान ठरवण्यासाठी देवानं हे एवढं मोठं बलिदान आमच्यासाठी वधस्तंभावर केलं. प्रियानं मला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थ असं झाला. तो आमच्या वतीनं देवाकडे विनंती करत आणि विनंती करत असताना त्याने स्वतःचं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी टाकलं आणि त्या रक्ताच्या मुळे शुद्ध झाल्यामुळे आम्हाला देवाची मुलं असं देवाने नाव संबोधलेलं आहे. मी प्रभूचे आभार मानतो की एवढं मोठं बलिदान देवाने आमच्या सर्वांसाठी केलं, त्यामुळे मी प्रभूचे आभार मानतो. प्रियानं मला सांगू की 7 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थना केली पित्याकडे. 7 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे प्रार्थना केली. त्यापैकी हे बाप्पा यांना क्षमा कर ही 7वी प्रार्थना, पूर्ण झालेली प्रार्थना. आणि म्हणून प्रियानं मला सांगू द्या की देवाने आपलं काम अगदी बिनचूक तंतोतंत पूर्ण केलेलं आहे. आता फक्त आमचीच वेळ आहे आम्हाला त्याचा स्वीकार करायचा, आपल्या अंतःकरणात प्रभूला घ्यायचं आहे. त्यामुळे आम्हाला तारण पाप क्षमा ही मला प्राप्त. येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं याचा संबंध सर्व जगाच्या पाप क्षमेसाठी आहे. हालेलुया. आमचं वैयक्तिक शुद्धीकरण, ज्याला आम्ही शुद्धीकरण म्हणतो किंवा आमचं शुद्धीकरण होतं, त्या संबंधी मी बोलत नाही. तर प्रभूने आम्हाला न्यायी ठरवले. हालेलुया. त्याने आम्हाला न्यायी ठरवलं, त्याने आम्हाला स्वर्गात जाण्यास लायक ठरवलं. न्यायिक हा ठरत नको आम्ही, कारण आम्हाला धब्बा होता एक पापी व्यक्ती येणार. ते पाप त्याने मिटवलं, त्यासाठी लागणारी किंमत त्याने वधस्तंभावर चुकती केली आणि त्याने आम्हाला न्यायी ठरवलं. आणि त्याच्यानंतर मात्र आम्हाला स्वतःचं देवाच्या वचनाच्या द्वारे शुद्धीकरण करायचं आहे. त्याच्या वचनाच्या प्रकाशात आम्हाला चालायचं आहे, त्याचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे, प्रेषितांच्या शिक्षणामध्ये आम्हाला वाढायचं आहे. ते प्रकारे आमचं शुद्धीकरण होऊन पूर्णतेपर्यंत जाण्यासाठी देव आम्हाला मदत करतो आले. प्रियानो, मला समजाय की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे केलं ते अमूल्य असतं आणि म्हणून आज आपण सर्वजण टाळ्या वाजूया आणि प्रभूचा धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने सर्व जगासाठी जी प्रार्थना केली, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. याकडे आपण अगदी थोडक्या वेळात थोडंसं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. जे आम्हाला अवगत झालेलं आहे, जे आम्हाला प्रभूपासून मिळालं तेच आपण वाटून घेणार आहोत. प्रियानं मला सांगतोय की आतापर्यंत कोकणा हा मेंढपाळासाठी मेला. आतापर्यंत कोकणा मेंढपाळासाठी मेला, पण आता मात्र मेंढपाळ कोकऱ्यांसाठी मरत. हालेलुया. आतापर्यंत कोकरा जो बदला गेला तो मेंढपाळाचा, पण आता मात्र जो प्रभू येशू ख्रिस्त मेंढपाळ म्हणून, मेंढपाळ सर्व जगाचा मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त, तो आपल्या मेंढरासाठी स्वतःचा प्राण देतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र जर मी पाहिलं तर अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये सुटका 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 आहे. सगळ्यात महत्वाची सुटका, देव आमच्या पापातून आम्हाला सुटका देतो. जे रक्त त्याने सांडलेलं आहे ते आमच्या पाप क्षमेसाठी झालं. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने जे रक्त सांडलं ती रोगातून सुटका होण्यासाठी सुद्धा सांडलं. येशू ख्रिस्ताने जे रक्त सांडलं, आता आमच्यावर पापाची सत्ता नाही, शाप आमच्यावर चालत नाही. देवाने शापातून आम्हाला सोडलं. त्याप्रमाणे चिंता, काळजा, समस्या, अडचणी, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय या सगळ्यातून प्रभू येशू ख्रिस्ताने मला सुटका दिली. म्हणून अख्खं पवित्र शास्त्र जर
आम्ही अवगत केलं, जर आम्ही समजावून घेतलं, ते एकच गोष्ट आमच्या लक्षात येते, ते म्हणजे देवाने मनुष्याची सुटका केली, नरकातून मनुष्याची सुटका केली, मरणातून मनुष्याची सुटका केलेली आहे आणि सर्व शापातून देवाने सुटका केली. मग पवित्र शास्त्र इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी बोलत नाही, तर पवित्र शास्त्र सुटके संबंधी बोलतो. जो कोणी येशू ख्रिस्ताकडे येतो, वधस्तंभाकडे येतो, त्याला देव सुटकेचा अनुभव देतो. मग कसली सुटका असते? देव आमची सुटका. काही लोकांना आर्थिक समस्या, सुटका पाहिजे, संबंध पैशा संबंधी काही गोष्ट, देव त्यांना सुटका, रोगातून पाहिजे, देव त्यांना सुटका. पण सर्वात महत्वाची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त जे देतो ते पापातून सुटका देतो आणि त्यालाच आम्ही तारण असं म्हणतो. येशू ख्रिस्ताने, जर आम्ही पवित्र शास्त्र नीट वाचलं तर आम्हाला एक गोष्ट कळते की इस्रायल लोक मिस्रातून सुटले, हालेलुया, आणि वलांडन सण साजरा केला. तो इस्रायल राष्ट्रासाठी होता, इस्रायल राष्ट्रासाठी होता. परंतु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जो प्राण वलांडनाच्या सणाच्या दिवशी दिला, तो सर्व जगाच्या सुटकेसाठी दिलेला, हालेलुया, सर्व जगाच्या सुटकेसाठी. आणि पण आम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे की येशू ख्रिस्त आमच्या प्रत्येकाच्या सुटकेसंबंधी बोलत आहे. अनेक वेळा लोकांनी प्रश्न विचारला, आम्हाला देव दाखव, आम्हाला देव दाखव. वधस्तंभावर जो खिळला गेलेला येशू ख्रिस्त जर पाहिला तर देव कसा आहे हे तुम्हाला निश्चित दिसून येणार. तो पृथ्वीचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे, तो क्षमाशील आहे. हे जे देवाचं रूप त्या वधस्तंभातल्या एक एक वाक्यातून मला पाहिलं. इतक्या मोठ्या यातनामध्ये असताना, हातापायात खेळ ठोकले असताना तो हे बोलू शकतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे यांना समजत नाही. हे फक्त देवच बोलू शकतो, कोणी मनुष्य बोलू शकत नाही. हालेलुया. आम्हाला थोडंस कोणी काय बोललं की लगेच प्रत्युत्तर असतं, आम्ही लगेच त्याला काहीतरी बोलतो, आपण तो. परंतु येशू ख्रिस्त देवपणाचं पूर्णपणे मूर्तिमंत स्वरूप. जर देव पाहायचा असेल तर येशूला, आणि वधस्तंभावर तर पहा तुम्हाला देव सापडेल. कारण वधस्तंभावरचे 7 शब्द जे त्याने ध्यान भानावर ठेवून उच्चारले, जे मिशन त्याचं होतं लोकांच्या तारणासाठी रक्त सांडायचंय, ते मिशन तो पाळत असताना त्याच्या मुखातला एक एक शब्द लोकांना जीवन देणार. तो मरण बघतो, पण तुम्हाला आणि मला जीवन देतो. तो नग्न होताय, आम्हाला वस्त्र देत आहे. तो गरीब झाला, आम्ही श्रीमंत व्हावं. आम्हाला त्याने अपमान सोसला, आम्हाला प्रतिष्ठा मिळावी. देवाची मुलं हे नाव तेवढं मोठं नाव, आम्हाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी तो जन्म गेला. आणि म्हणून देव काय, देवाचं प्रेम काय, देवाचं आमच्यावर प्रेम किती मोठं आहे. आम्ही पापी असताना देव ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, हे देवाचं प्रेम आहे. त्यानंतर त्याच्या वधस्तंभी जाण्याच्या द्वारे आमच्या पापाची किंमत किती मोठी आहे ती आम्हाला लक्षात आहे. हालेलुया. वधस्तंभावर त्याने यातनाच्या भोगल्या, रक्त सांडलं, आणि त्याद्वारे देवाने हे दाखवून दिलं की एवढी मोठी तुमच्या पाप क्षमेसाठी किंमत आहे, जी कोणीच चुकती करू शकत. बोलणारे पुष्कळ आहे, आम्ही सर्वजण 7 वाक्यावर बोलतो, पण किंमत कोणी मोजली? येशूने. हालेलुया. आणि म्हणून देव हा, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, देवाचा एकुलता एक पुत्र. हालेलुया. मला सांगू दे की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाकडे स्वर्गात जाण्याचा मार्ग येशूने मोकळा केलेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे जो कोणी येतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. माझ्याकडे जो कोणी येतो त्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होतं. मी दार आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो.
आणि म्हणून आम्हाला हे कळालं पाहिजे की देवाची एक योजना, कोणत्या योजनामध्ये कोणी ढवळाढवळ करू शकत नाही. योजना ही अशी गोष्ट आहे त्याच्यात दुसऱ्याचं डोकं चालवता येतं. देवाचा जो मनुष्याविषयी प्लॅन आहे तो पवित्र शास्त्रात, आणि ती देवाची योजना आहे उद्धाराची, मनुष्याच्या पाप क्षमेसाठी आणि स्वर्गाच्या लायक त्यांना बनवण्याची योजना पवित्र शास्त्रात. आणि तो या योजनेच्या द्वारे आज ते आम्हाला दाखवत आहे आणि आम्ही त्याचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं म्हणजे स्वर्गात जाण्याचा देवाचा मार्ग खुला होता. म्हणून माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही. येशू ख्रिस्ता दरवाजा आहे. हा नाही मी सांगलं पण ह्याच्याविषयी बोलत नाही, नाहीतर काही लोक लॉजिक चालवतील तिकडे ह्याच्याविषयी काहीतरी, ह्याच्याविषयी मी बोलत नाही, ते नंतर बोलणार. ते येशू ख्रिस्त हा स्वर्गाचं दार, त्याच्यातून आम्हाला प्रवेश करणं हे फार गरजेचं. जगातून जे काही मार्ग लोकांना सांगण्यात आले ते सगळे फेल्युअर आहे, अपयशी. सगळे मार्ग फेल्युअर. कोणालाही समोर ठेवा त्याला फेल्युअर, त्याला पराजय. स्वर्गात कोणीच येऊ शकत नाही. म्हणून सर्व मार्ग फेल्युअर आहे. मला समजा की क्रॉस उभा आणि आडवा असा खांब, उभा खांब आडवा. उभ्या खांबाने आडव्या खांबाला छेदलेलं आहे. उभ्या खांबाने आडव्या खांबाला छेद दिलाय. जगाचे मार्ग येशू ख्रिस्ताने कॅन्सल केलेले आहे. म्हणून तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच. प्रियानं मला सांगताय की वधस्तंभ हे देवाचं ज्ञान. हालेलुया. हे देवाचं ज्ञान आहे. देवाचं ज्ञान फार आघात आहे. वधस्तंभ हे देवाचं ज्ञान, विस्डम. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की हे सर्व लोक मोशे अनेक पराजयानं तो सामोरे गेले. आम्हाला माहिती आहे की कादेश बर्निया मध्ये इस्रायल लोकांचा पराभव झाला. त्याची सख्खी बहीण मिरियाम मेली, सख्खा भाऊ अहरोन मेला. इतकंच नाही तर त्या दुःखाच्या भरामध्ये देवाने सांगितलं की या खडकावर एकदा काठी मार. त्याने कितीदा मारली? 2दा. अध्यापन केलं नाही. देवाने जेवढं सांगितलं तेवढं केलं नाही. काहीतरी जास्त मनुष्याला करायची सवयच. आपल्या देवाने जे सांगितलंय ते आपण निमूटपणे केलं, यात आम्हाला आशीर्वाद आहे. प्रभू आम्हाला त्यातून आशीर्वाद देतो. म्हणून जे काही मला प्रभूने सोपवलेलं आहे त्याप्रमाणे करणं हे फार महत्वाचं. तर मला सांगू द्या की त्यावेळेस तो अतिशय गलित झाला, निराश झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, अपयशी ठरला, विश्वासात पण कमी पडला. 2दा काठी मारली, विश्वासात कमी पडला. अशा वेळेस तो परमेश्वराला प्रार्थना करतो, हे परमेश्वरा मला विस्डम. आज हे सर्व जग निराशेमध्ये, दुःखामध्ये होतं, कष्टामध्ये होतं, त्रासांमध्ये होतं. पण सर्व जगांची ओरड एकच आहे, आतील ओरड, अंतःकरणातली ओरड आहे की प्रभू असं ज्ञान आम्हाला दे, यातून आमची सुटका होईल. आणि असं ज्ञान परमेश्वराने दिलं. त्याने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर मारला आणि ते वधस्तंभ हे देवाचं सुटकेचं ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने मला त्याद्वारे सुटका दिली, आम्हाला मोकळे केलेले. आणि म्हणून जर कोणाला सुटका पाहिजे असेल, धर्म पाहिजे असेल तर रोज एक धर्म तयार होतो. एक काय बरेच धर्म, रोज सुटका नाही देऊ शकत. जितके मोठे मोठे लोक जगात होऊन गेले त्यांच्याद्वारे एक धर्म निर्माण झाला. आता धर्म या शब्दाचा अर्थ जर सांगितलं तर तुम्हाला थोडस अवघड वाटतं. झाडाचा धर्म आपण फळाची अपेक्षा करतो नाही का? झाडाचा धर्म काय? फळ देणं, हा धर्म आहे.
पण लोकांनी त्याचं विडंबन केले, काहीतरी वेगळंच. धर्म म्हणजे असं जादू, असं फूल वगैरे, अनेक हातं वगैरे, आणि त्याला लोकांनी धर्मामध्ये खेचलंय. परंतु प्रत्येकाचा एक धर्म आहे. झाडाचा धर्म आहे, पानांचा धर्म आहे, पक्ष्यांचा धर्म आहे, प्राण्यांचा धर्म आहे. म्हणजे जे त्यांना सांगितलं त्याप्रमाणे करणं हे धर्म आहे. तर मला समजा की जे देवाने आम्हाला सांगितलं त्याला अनुसरणं हाच खरा धर्म. हालेलुया. जे देवाने मनुष्याला सांगितलं हे कर. आता काय सांगतो, येशू ख्रिस्तावर विश्वास कर, बस त्याला धर्माचं पालन. येशू ख्रिस्तावर विश्वास, पश्चाताप कर, झाला धर्म. पश्चाताप. तर मला समजा की जे जे देव सांगतो ते करणं हा खरा धर्म आहे. आता मला त्याच्याविषयी बोलायचं नाही, मला सत्याविषयी बोलायचं. की मला तुम्हाला सांगू द्या की विस्डम जे वधस्तंभ आहे हे सत्य, सुटकेतलं सत्य इकडे किंवा तिकडे तुम्हाला सापडणार नाही. तर काल्वरीच्या टेकडीवर टांगलेला प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यातच तुम्हाला सत्य सापडणार आहे. आणि ते सत्य मनुष्याला बंधन मुक्त करणार. आता बंधन मुक्त म्हटलं की लोकांना लगेच आपापली बंधन आठवतं. लोकांना वाटतं की मला पैशाचं बंधन आहे, गरिबीचं बंधन आहे, कामाचं बंधन आहे, मला नवऱ्याचं बंधन आहे, की देव बायकोचं बंधन आहे. अहो कशाला, ते बंधन नाहीये. बायबल त्याविषयी बोलत नाही. बायबल याविषयी बोलताय सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. म्हणजे काय, तुम्ही अंधकारातून प्रकाशात या, अंधळेपणातून डोळसपणा तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. सत्य हे आहे की आम्हाला प्रकाशात चालवतं. सत्य हे आहे की आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त होतं. सत्य हे आहे की आमच्यातला आंधळेपणा निघून जातो. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त मेला त्यावेळेस काही बोलणार आहे ते, त्यातलं मी थोडंसं फक्त सांगतो की अंधार पडला आणि त्याच्यानंतर प्रकाश आला. हालेलुया. प्रकाश. तर मला समजा की अंधकार घालवणं हेच सत्याचं काम आहे. सत्य हे आहे की ते अंधकाराला घालवतं आणि येशू ख्रिस्ताने सत्य लोकांच्या पुढे मांडलेले आहे. हालेलुया. मला तुम्हाला सांगते, येशू ख्रिस्त सर्व जगाला आव्हान करतो. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त असं म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. आणि मग लोकांचा पाप क्षमेसाठी इकडे किंवा तिकडे जाऊ नका. ज्याने किंमत मोजली त्याच्याकडे जा. हालेलुया. ज्याने किंमत मोजलेली आहे त्याच्याकडे जा. जो पाठवलेला आहे येशू त्याच्याकडे जा. अनेक वर्ष लोक ज्याची वाट पाहत होता तो मसिया प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे जा. मी नेहमी सांगत असतो की कापड घ्यायचं असेल तर वाण्याच्या दुकानात जातो का आम्ही? जातो का वाण्याच्या दुकानात? मला 4 मीटर 5 मीटर कापड जातो. कापड पाहिजे तर कापडाच्या दुकानात, तेल पाहिजे असेल तर वाण्याच्याच दुकानात. तर मला सांगू द्या की सत्य पाहिजे असेल तर येशू ख्रिस्ताकडेच. कोणी व्यक्ती तुम्हाला सत्य सांगू शकणार नाही. सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि सत्य त्याच्यामुळेच कळणार आहे. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. मला सांगू दे की पापासंबंधी जो दंड भरायचा होता तो किती मोठा आहे. तो येशू ख्रिस्ताने चुकता केला. चुकता, निशेष. जुन्या काळात म्हटलं तर निशेष होम म्हणजे काही शिल्लक न राहता केलेला होम. तो येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेला आहे. चुकता केलेला, काही शिल्लक ठेवलं आणि त्याने अगदी मनापासून आनंदाने पुढे येणाऱ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून तो यज्ञ त्याने होऊ दिला. ते वधस्तंभी क्रुसिफिक्शन त्याने होऊ दिलं, कारण त्याच्यामुळे मनुष्याला तारण प्राप्त होतं. आणि तो सर्वांना म्हणूनच म्हणतो,
माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. देवाचा जो मनुष्याविषयी प्लॅन आहे तो पवित्र शास्त्रात, आणि ती देवाची योजना आहे उद्धाराची, मनुष्याच्या पाप क्षमेसाठी आणि स्वर्गाच्या लायक त्यांना बनवण्याची योजना पवित्र शास्त्रात. आणि तो या योजनेच्या द्वारे आज ते आम्हाला दाखवत आहे आणि आम्ही त्याचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं म्हणजे स्वर्गात जाण्याचा देवाचा मार्ग खुला होता. म्हणून माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही. येशू ख्रिस्त दरवाजा आहे. हा नाही मी सांगलं पण याच्याविषयी बोलत नाही, नाहीतर काही लोक लॉजिक चालवतील तिकडे याच्याविषयी काहीतरी, याच्याविषयी मी बोलत नाही, ते नंतर बोलणार. ते येशू ख्रिस्त हा स्वर्गाचं दार, त्याच्यातून आम्हाला प्रवेश करणं हे फार गरजेचं. जगातून जे काही मार्ग लोकांना सांगण्यात आले ते सगळे फेल्युअर आहे, अपयशी. सगळे मार्ग फेल्युअर. कोणालाही समोर ठेवा त्याला फेल्युअर, त्याला पराजय. स्वर्गात कोणीच येऊ शकत नाही. म्हणून सर्व मार्ग फेल्युअर आहे. मला समजा की क्रॉस उभा आणि आडवा असा खांब, उभा खांब आडवा. उभ्या खांबाने आडव्या खांबाला छेदलेलं आहे. उभ्या खांबाने आडव्या खांबाला छेद दिलाय. जगाचे मार्ग येशू ख्रिस्ताने कॅन्सल केलेले आहे. म्हणून तो होतो मार्ग, सत्य व जीवन मीच. प्रियानं मला सांगता की वधस्तंभ हे देवाचं ज्ञान. हालेलुया. हे देवाचं ज्ञान आहे. देवाचं ज्ञान फार आघात आहे. वधस्तंभ हे देवाचं ज्ञान, विस्डम. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की हे सर्व लोक मोशे अनेक पराजयानं तो सामोरे गेले. आम्हाला माहिती आहे की कादेश बर्निया मध्ये इस्रायल लोकांचा पराभव झाला. त्याची सख्खी बहीण मिरियाम मेली, सख्खा भाऊ अहरोन मेला. इतकंच नाही तर त्या दुःखाच्या भरामध्ये देवाने सांगितलं की या खडकावर एकदा काठी मार. त्याने कितीदा मारली? 2दा. अध्यापन केलं ना. देवाने जेवढं सांगितलं तेवढं केलं नाही. काहीतरी जास्त मनुष्याला करायची सवयच. आपल्याला देवाने जे सांगितलंय ते आपण निमूटपणे केलं, यात आम्हाला आशीर्वाद आहे. प्रभू आम्हाला त्यातून आशीर्वाद देतो. म्हणून जे काही मला प्रभूने सोपवलेलं आहे त्याप्रमाणे करणं हे फार महत्वाचं. तर मला सांगू द्या की त्यावेळेस तो अतिशय गलित झाला, निराश झाला, दुःखी झाला, कष्टी झाला, अपयशी ठरला, विश्वासात पण कमी पडला. 2दा काठी मारली, विश्वासात कमी पडला. अशा वेळेस तो परमेश्वराला प्रार्थना करतो, हे परमेश्वरा मला विस्डम. आज हे सर्व जग निराशेमध्ये, दुःखामध्ये होतं, कष्टामध्ये होतं, त्रासांमध्ये होतं. पण सर्व जगांची ओरड एकच आहे, आतील ओरड, अंतःकरणातली ओरड आहे की प्रभू असं ज्ञान आम्हाला दे, यातून आमची सुटका होणार. आणि असं ज्ञान परमेश्वराने दिलं. त्याने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर मारला. आणि ते वधस्तंभ हे देवाचं सुटकेचं ज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने मला त्याद्वारे सुटका दिली, आम्हाला मोकळे केलेले. आणि म्हणून जर कोणाला सुटका पाहिजे असेल, धर्म पाहिजे असेल तर रोज एक धर्म तयार होतो. एक काय, बरेच धर्म रोज सुटका नाही देऊ शकत. जितके मोठे मोठे लोक जगात होऊन गेले त्यांच्याद्वारे एक धर्म निर्माण झाला. आता धर्म या शब्दाचा अर्थ जर सांगितलं तर तुम्हाला थोडस अवघड वाटतं. झाडाचा धर्म आपण फळाची अपेक्षा करतो नाही का? झाडाचा धर्म काय? फळं देणं हा धर्म आहे. पण लोकांनी त्याचा विडंबन केले, काहीतरी वेगळंच. धर्म म्हणजे असं जादू, असं फूल वगैरे, अनेक हातं वगैरे, आणि त्याला लोकांनी धर्मामध्ये खेचलंय. परंतु प्रत्येकाचा एक धर्म आहे. झाडाचा धर्म आहे, पानांचा धर्म आहे, पक्ष्यांचा धर्म आहे,
म्हणजे जे त्यांना सांगितलं त्याप्रमाणे करणं हे धर्म आहे. तर मला समजा की जे देवाने आम्हाला सांगितलं त्याला अनुसरणं हाच खरा धर्म. हालेलुया. जे देवाने मनुष्याला सांगितलं हे कर. आता काय सांगतो, येशू ख्रिस्तावर विश्वास बस, त्याला धर्माचं काम. येशू ख्रिस्तावर विश्वास, पश्चाताप कर, झाला धर्म. पश्चाताप. तर मला समजा की जे जे देव सांगतो ते करणं हा खरा धर्म आहे. आता मला त्याच्याविषयी बोलायचं नाही, मला सत्याविषयी बोलायचं. की मला तुम्हाला सांगू द्या की विस्डम जे वधस्तंभ आहे हे सत्य, सुटकेतलं सत्य इकडे किंवा तिकडे तुम्हाला सापडणार नाही. तर काल्वरीच्या टेकडीवर टांगलेला प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यातच तुम्हाला सत्य सापडणार आहे. आणि ते सत्य मनुष्याला बंधन मुक्त करणार. आता बंधन मुक्त म्हटलं की लोकांना लगेच आपापली बंधन आठवतं. लोकांना वाटतं की मला पैशाचं बंधन आहे, गरिबीचं बंधन आहे, कामाचं बंधन आहे, मला नवऱ्याचं बंधन आहे, की देव बायकोचं बंधन आहे. अहो कशाला, ते बंधन नाहीये. बायबल त्याविषयी बोलत नाही. बायबल याविषयी बोलताय सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. म्हणजे काय, तुम्ही अंधकारातून प्रकाशात या, अंधळेपणातून डोळसपणा तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. सत्य हे आहे की आम्हाला प्रकाशात चालवतं. सत्य हे आहे की आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त होतं. सत्य हे आहे की आमच्यातला आंधळेपणा निघून जातो. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त मेला त्यावेळेस काही बोलणार आहे ते, त्यातलं मी थोडंसं फक्त सांगतो की अंधार पडला आणि त्याच्यानंतर प्रकाश आला. हालेलुया. प्रकाश. तर मला समजा की अंधकार घालवणं हेच सत्याचं काम आहे. सत्य हे आहे की ते अंधकाराला घालवतं आणि येशू ख्रिस्ताने सत्य लोकांच्या पुढे मांडलेले आहे. हालेलुया. मला तुम्हाला सांगते, येशू ख्रिस्त सर्व जगाला आव्हान करतो. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त असं म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. आणि मग लोकांचा पाप क्षमेसाठी इकडे किंवा तिकडे जाऊ नका. ज्याने किंमत मोजली त्याच्याकडे जा. हालेलुया. ज्याने किंमत मोजलेली आहे त्याच्याकडे जा. जो पाठवलेला आहे येशू त्याच्याकडे जा. अनेक वर्ष लोक ज्याची वाट पाहत होता तो मसिया प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे जा. मी नेहमी सांगत असतो की कापड घ्यायचं असेल तर वाण्याच्या दुकानात जातो का आम्ही? जातो का वाण्याच्या दुकानात? मला 4 मीटर 5 मीटर कापड जातो. कापड पाहिजे तर कापडाच्या दुकानात, तेल पाहिजे असेल तर वाण्याच्याच दुकानात. तर मला सांगू द्या की सत्य पाहिजे असेल तर येशू ख्रिस्ताकडेच. कोणी व्यक्ती तुम्हाला सत्य सांगू शकणार नाही. सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि सत्य त्याच्यामुळेच कळणार आहे. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. मला सांगू द्या की पापासंबंधी जो दंड भरायचा होता तो किती मोठा आहे. तो येशू ख्रिस्ताने चुकता केला. चुकता, निशेष. जुन्या काळात म्हटलं तर निशेष होम म्हणजे काही शिल्लक न राहता केलेला होम. तो येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेला आहे. चुकता केलेला, काही शिल्लक ठेवलं आणि त्याने अगदी मनापासून आनंदाने पुढे येणाऱ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून तो यज्ञ त्याने होऊ दिला. ते वधस्तंभी क्रुसिफिक्शन त्याने होऊ दिलं, कारण त्याच्यामुळे मनुष्याला तारण प्राप्त होतं. आणि तो सर्वांना म्हणूनच म्हणतो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो, मी तुम्हाला विजय देतो, मी तुम्हाला जीवन देतो. कारण हे सगळं त्याच्याकडे आहे, दुसरं कोणाकडे नाहीये. येशू ख्रिस्ताकडे आहे, म्हणून मला त्याच्याकडे जाणं हे फार गरजेचं आहे. प्रियानं मला सांगू द्या की मनुष्य
देवाच्या शत्रू पक्षात होता. पाप करून इतका भयंकर क्रोध त्या देवाला आला. साधा आम्हाला थोडंसं चुकलं तर किती क्रोध होतो नाही. माझ्या मनासारखं का नाही होत. थोडंसं आपल्या मनासारखं काही झालं तर आम्हाला राग येतो. पण मानवाने पाप करून देवाला सोडलंय, देवाला किती मोठा क्रोध होतो. आणि त्या क्रोधातून येशूने सुटका करून घेतली. त्या क्रोधातून आम्हाला सोडवलं. नाहीतर आम्ही सगळे क्रोधात. आपण वाचूया 9 पुस्तक याचा पहिला काय आणि दुसरं वचन. परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा, परमेश्वर सूड घेणारा, क्रोधाविष्ट आहे. परमेश्वर आपल्या विरोधाचे पारिपत्य करणारा आहे. सोडलं ना तू देवाला आदामा, आता तुझ्या सर्वांचं पारिपत्य कर. असा परमेश्वर नाहीये. तो सर्वांचं पारिपत्य करणार आहे. तो आपल्या शत्रूंविषयी क्रोध मनात बाळगतो. आम्ही त्यातले लोक ज्याच्याविषयी देवाला क्रोध वाटावा अशा पण येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिक्शन, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं हे देवाचा क्रोध शमवला आणि पुन्हा एकदा देवाच्या प्रीतीचा आम्हाला अनुभव आला. येशू ख्रिस्तामुळे देवाची प्रीती मनुष्याला कळाली. मला तुम्हाला सांगू द्या, नियमशास्त्र मनुष्याला मरण देतं, पण कृपा व सत्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जीवन प्राप्त. येशू ख्रिस्ताने केलेल्या कृपा आणि सत्याच्या द्वारे, येशू ख्रिस्ताची कृपा आणि सत्याच्या द्वारे मनुष्याला जीवन प्राप्त होतं. नियमशास्त्राद्वारे मरण प्रगट होतं, पाप प्रगट होतं, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्याला क्षमा मिळते आणि जीवनही प्राप्त होतं. म्हणून तो विश्वासाने सर्व लोकांना बोल्डपणे सांगतो, आनंदाने सांगतो, घोषणायुक्त बाजूने सांगतो, विजयाने सांगतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. आले प्रेज लॉर्ड. आणि प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या की खरंच त्या लोकांना आणि आम्हाला सुद्धा काहीच कळत. आता मला सांगाय की येशू ख्रिस्ता 3.5 वर्ष त्यांच्यामध्ये वावरला. एक पावलाच्या द्वारे त्याने दाखवलं की मी मसीहा आहे. काही ओळखलं सुद्धा, ज्यांनी ओळखलं त्यांनी सांगितलं पण असं. पण तरी येशू ख्रिस्ताचा चमत्कार ते लोक घेतात. येशू ख्रिस्ताच्या अद्भुत गोष्टींचा ते स्वीकार करतात. येशू ख्रिस्ताने केलेल्या 5 भाकरी 5,000 कशा जीव घातल्या याचा ते स्वीकार करतात. पण येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याला मात्र स्वीकारत नाही. म्हणून तो म्हणतो यांना समजत नाही, यांना समजत नाही. हे धार्मिक आहे फक्त, पण समजत नाही. हे सणवार पाळतात पण यांना समजत नाही. तर मला तुम्हाला सांगतोय की येशू ख्रिस्त त्या लोकांसाठी म्हणतो की ज्या लोकांना माहित आहे की या बलाढ्य सणाच्या दिवशी का मारला जात आहे, याच्यातून एवढे मोठे मोठे चमत्कार घडले, मध्ये मेलेले जिवंत केले, हे कोण करू शकतो माहितीये का? फक्त देवच करू शकतो. जीवन देणं आणि जीवन घेणं माझ्या हातामध्ये. म्हणून एखाद्याला मरणातून उठवणं हे कोणाच्या हातामध्ये? मग पाहिलं होतं त्यांनी लाजरस मेलेल्यातून उठला हे पाहिलेलं होतं. तबिता मेलेल्यातून उठली हे पाहिलं होतं. कळायला नको होतं काम मसीहा आहे म्हणून, पण सैतानाने त्यांचे डोळे आंधळे केलेले अज्ञान त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे ते ज्या येशू ख्रिस्ताला होसाना होसाना म्हणून यरूशलेमेमध्ये स्वीकारलं, त्याच येशू ख्रिस्ताच्या हातापायात ठे ठोकून वधस्तंभावर टाकलं. हालेलुया. आणि मग येशू म्हणतो, प्रभू हे कधी आनंद करतात कधी दुःख करतात, अशीच आमची अवस्था. आनंदाचं घडलं की आनंद करायचा, दुःखाचं घडलं की दुःख करायचं. येशू ख्रिस्त आला, राजा राजा राजा, आत्ताच आमचा आला. दुसरे याला वधस्तंभावर खिळा, बरब्बाला सोडा. बापरे, काय सायकोलॉजी.
एकीकडे राजा म्हणून स्वीकारतात, एकीकडे वधस्तंभावर ठेवतात. म्हणजे राजा तोच की जो वधस्तंभावर खेळलेला आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हे त्यांनी दाखवलं. राजा म्हणजे काय? जगी मनुष्य पाहतो, दंड हातामध्ये आहे, राजासनावर बसलेला आहे, घोड्यावर जातो, युद्ध जिंकलो, याला लोक राजा म्हणतात. ते तुमचं डेफिनेशन. देवाचं डेफिनेशन हे आहे की राजा तोच की जो वधस्तंभावर खेळलेला. हालेलुया. आणि देवाने त्याला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असं केलेलं आहे. मला तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त हा पारखला गेला. अनेक कोर्टामध्ये त्याला उभं केलं. ते यहूदा इस्करियोतीने सुद्धा धरून दिल्यानंतर बोलला तो, मी निर्दोष जीवाला धरून दिले सगळ्यांकडे. पिलात बोलतो याच्यात काही दोष आढळत नाही. याजक सुद्धा त्याला निर्दोष ठरवतो, महायाजक. म्हणजे सगळीकडनं हे सिद्ध झालं की प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष, प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष आहे. आणि आमच्यासाठी वधायला जाणारा कोकरा हा निर्दोष असावा, हे बायबल नियमशास्त्र सांगतं की जो कोकरा पाहिजे तो निर्दोष पाहिजे. आता लोकांकडे जरी देवाने त्याला निर्दोष म्हणून ठरवलं, तरी आमच्याकडनं त्यांनी कबूल करून घेतलं की तो निर्दोष, तो निर्दोष, तो निर्दोष तो होताच होता. तुम्ही बोलताय म्हणून निर्दोष आहे का? नाही. मनुष्य मी गाणं ऐकत होतो, वाचत होतो, तू सच्चा है प्रभू, तू झूठा नाही आहे. चांगलं सुंदर गाणं. पण मी तू झूठा नाहीये असं म्हटल्यानंतर तो झूठा नाही असं ठरतं का? तो मुळात सत्यदेव आहे. हालेलुया. मला तर कधी कधी असं वाटतं झूठा हा शब्द सुद्धा तोंडात येऊ नये कधी, कारण तो सत्यदेव आहे. येशू ख्रिस्त झूठा आहे असं म्हणायला सुद्धा मनात येत नाही हो, कारण तो सत्य आणि सत्य आणि सत्य आणि सत्य याच्याशिवाय काहीच नाही. असं तात्काळ होऊन जातं. खरं मला माहिती आहे की माझा देव सत्य आहे. हालेलुया. तो जीवन, तो मार्ग. म्हणून तो म्हणतो की असं निर्दोष अर्पण मला पाहिजे. दुसरी गोष्ट मला सांगतो की लेवियाच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायामध्ये 10 पासून पुढे म्हटलेलं आहे की रक्तामध्ये जीवन आहे. कशामध्ये जीवन आहे? रक्तामध्ये. म्हणून निर्दोष रक्त सांगलं तर तुम्हाला पुन्हा जीवन मिळेल. म्हणून नियमशास्त्रात त्यांनी सांगितले रक्तामध्ये जीवन आहे. वाचत आपण ते 17वा अध्याय लेवियाचं पुस्तक 17वा अध्याय आणि 10 पासून पुढे. इस्रायल लोकांपैकी अथवा त्यांच्या कानाच्या उपरी लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर त्या मनुष्याला मी विमुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करील. रक्त कोणी घेऊ नये असं नियमशास्त्र म्हणतात. तो प्राण्यांच्या रक्ताविषयी बोलतो, तो मसियाच्या रक्ताविषयी. रक्त कोणी घेऊ नये, घेतल्या त्याचा उच्छेद व्हावा, कारण रक्तामध्ये जीवन. मेडिकलमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीचं हिमोग्रॅम 4च्या खाली गेलं की बापरे फार सिरियस आहे. आता याचं मरण काय अटळ आहे? मरण कोणी थांबू शकत नाही, तो मरणार, कारण रक्तामध्ये जीवन आहे. तर मला सांगू द्या की ते रक्त फक्त देवाचं. रक्त हे फक्त देवासाठी, मनुष्यासाठी नाही. पुन्हा पुढे येणार तो म्हणतो कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल प्रायश्चित्त व्हावे म्हणून तुम्हास वेदीवर दिले आहे. कारण जीवाबद्दल प्रायश्चित रक्तानेच होते. हालेलुया. प्रायश्चित रक्तानेच होते. मनुष्याचा देवाशी समेट रक्तानेच होतो. हालेलुया. म्हणून अनेक लोक जगामध्ये कोणत्याही धर्माचे असे ना रक्त सांगतात, कारण कळत न कळत त्यांना माहित आहे की रक्तामध्ये जीवन.
आणि म्हणून ते रक्त शिंपडतात. परंतु मला सांगू द्या की नियमशास्त्र वाचलं तर आम्हाला हे कळतं की ते निर्दोष राहावं. म्हणून कोणत्याही प्राण्याचं रक्त निर्दोष नाहीये, कोणत्याही व्यक्तीचं रक्त निर्दोष नाहीये. निर्दोष फक्त एकाच रक्त आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाही. त्याच्यासारखा कोणीच नाही. हालेलुया. आम्ही फक्त म्हणतो की आम्ही सुखी आहोत ना, त्याच्यासारखा कोणी नाही प्रियानो, त्याच्यासारखा कोणीच नाही. कारण तो एकच पर्याय आहे. मनुष्याला वाचवणारा एकच पर्याय, उद्धार करणारा एकच पर्याय येशू ख्रिस्त हा एकच पर्याय. मार्ग, सत्य आणि जीवन हा एकच पर्याय. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला त्याच्याकडे पाहायला पाहिजे की त्या प्रायश्चित्त हे फक्त रक्तानेच होते आले. मला तुम्हाला सांगतो की रक्त वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने सांडून मनुष्याचा देवाचा समेट पुन्हा त्याची सहभागिता केली. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मला तुम्हाला पुन्हा सांगूया की येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. पण येशू ख्रिस्ताचं शिक्षण आम्हाला रोज शुद्ध करतं. हालेलुया. येशूचं रक्त मला सर्व पापांपासून शुद्ध करतं, पण येशूचं शिक्षण मला रोज शुद्ध करतं. प्रवृत्ता माझ्यामध्ये निर्माण होतात. एखादं बाळ जन्मल्यानंतर लगेच पळायला लागतं का? लगेच कामावर ड्युटीवर हजर का? त्याचं लगेच लग्न करतात का? नाही. तसा नव्यानं जन्म येशूच्या रक्तामुळे होतो. पाणी व रक्त याच्याशिवाय मनुष्याचा जन्म होतच नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे ख्रिस्तातला मी एक बालक बनतो. बालक कधी राजा नसतो. एखाद्या बालकाला सिंहासनावर बसवलेला आम्ही पाहतो, पण तो राज्यकारभार करू शकत. मग त्याच्याऐवजी कोणाला तरी त्याला हेल्पर ठेवतो, त्याच्याद्वारे हे राज्य करतो. तसं मला सांगू द्या की देवाने आम्हाला राजे आणि याजक असं बनवलं. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की नूतन जन्मलेल्या बाळाला जसं वाढावं लागतं तसं आमच्यामध्ये रोज वाढ होणं फार गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही वाढणं फार गरजेचं आहे. एका मनुष्याच्या पापामुळे मरण जगात पसरलं. हालेलुया. तुम्ही म्हणा माझ्या पापामुळे का त्याच्यामुळे नाही, त्या आदामाच्या पापामुळे. बायबल सांगतं सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली, ती अपकुशीने नाही, तर ज्याने ती तशी केली त्याच्यामुळे. ज्याने कोण? तो आदामाने आपण होऊन सैतानाच्या हातामध्ये आपले अधिकार घेतला. बघ, पण मला सांगू सगळं ते आपण अधिकार देऊ नका, ते देवाचं असून तुम्हाला प्राप्त झालं. तर एक गोष्ट मला या ठिकाणी कळते की येशू आदामाच्या द्वारे सर्व जगावर पाप मरण, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व जगामध्ये जीवन प्राप्त झाले. हे देवाचं राज्य गवात लपवून ठेवलेल्या खमीरासारखं आहे. ते वाढवत बघता तुम्ही पहा सर्व जग येशू ख्रिस्तापुढे नमलेलं आहे. कारण इतकं मोठं सत्य कुठेच नाही हो. काही लोकांना हाणून मारून शिकवतात, पण कालांतराने त्यांच्याही लक्षात येतं सत्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. म्हणून जग या दिशेकडे चाललेलं आहे. सगळं व्यर्थ असं वाटायला लागलंय. म्हणजे काय? असं काहीतरी आहे ज्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशूमध्ये अर्थ आहे, येशूमध्ये जीवन आहे, येशूमध्ये विजय आहे, येशूमध्ये सामर्थ्य आहे. सर्व जग त्या दिशेने चाललेलं आहे. लोक म्हणत असेल जग कुठं चाललंय, पण मला तर खात्रीने सांगू द्या जग येशूला भेटायला चाललंय, येशूकडे चाललेलं. त्याला कोणी रोखू शकत नाही. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकलाच जाणार आहे आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू हा प्रभू आहे. त्याला कोणी रोखू शकत नाही. वादळ इतकं भयंकर आहे ना,
हालेलुया. त्याला कोणी रोखू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. मी नाव नाही घेत, कोणी रोखू शकत नाही. कारण या वादळामध्ये सामर्थ्य आहे. तुम्हाला माहिती आहे की त्याचं जे छोटीशी प्रतिकृती सुनामी, कसलं वादळ होतं, किती भयंकर होतं. छोटस आहे ते. येशू ख्रिस्ताचं नावाचं जे वादळ आहे ना ते जगव्यापी आहे. असं सुसाटणार आहे, असं फैलावणार आहे, असं जोमाने जाणार आहे की एक दिवशी प्रत्येकावर देवाचं राज्य येणार. येशू ख्रिस्त. आणि म्हणून कधी मनामध्ये किंतु म्हणा नका. किती मोठा असू द्या, किती भरमार असू द्या, किती श्रीमंत असू द्या, काही करू शकत नाही. येशू पुढे कोणाचं काहीच चालणार नाही असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला कोर्टामध्ये नेलं. त्या सर्व ठिकाणी तो निर्दोष ठरला. आणि आज आम्हा सर्वांना शेवटची 7वी प्रार्थना तो करतो या जगामध्ये. हे बाप्पा, यांना क्षमा कर. तर हे काय करतात त्यांना कळत. हा सायंटिफिकली बिब्लिकली पहा, देवाच्या दृष्टिकोनातून पहा, कळत नाही म्हणजे काय. यांना सत्य ठाऊक नाही, हे कळत नाही. कळत नाही म्हणजे यांना सत्य ठाऊक नाही. हे धर्म पाळतात, देवशास्त्र पाळतात, काय काय पाळतात, चांगलं चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. ही कळत नाही यांना. कारण जीवन कोणामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये. सत्य कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. विजयी कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हे तुमच्या इमोशन्स त्याच्यामध्ये सत्य नाहीये, ते तुमच्या पुरते मर्यादित असू द्या, परंतु सत्य प्रभू येशू ख्रिस्त. पवित्र शास्त्रामध्ये जो पहिला लंडन सण झाला त्या लोक मिस्रातून बाहेर संदीप आले. लोक मिस्रातून बाहेर आले आणि वलांडन सण वलांडन सण त्यांनी केला आणि तांबडा समुद्र त्यांच्यासाठी दुभागला. एक नवं जीवन त्यांच्यासाठी तयार झालं. आणि त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण वाचूया, निर्गमाचं पुस्तक. लवकर आलेले निर्गमाचं पुस्तक, याचा 12वा अध्याय. आले 5वं शब्द, 5व्यापासून पुढे. कोकरू घ्यावयास ते निर्दोष असो, तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हास वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या चतुर्दशीला त्याला वधावे, पुरसावा. आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते ठेवावे. या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन, रक्त मला कुठ आहे, येजोबाची पुदिन्याची आणलेली समजा येजोबाची तर येजोबाची मुली अशी पुस्तक दिसते का सगळ्यांना? इथे सर्वांना दिसली पाहिजे म्हणून पुढे आणले. सर्वांना कळावं की येजोबाची मंडळी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात, असं इकडे बस मध्ये सगळ्यांना दिसत, येस येस, त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार. हालेलुया. तिकडे बाहेर आता तुम्ही घरात जाणार, या दरवाजातून घरामध्ये जा. त्याचे रक्त घेऊन, पुन्हा एकदा मी नंतर शेवटी पुन्हा दाखवणार आहे, म्हणजे आता जरासं प्रॅक्टिस करतो, मग पुढं चांगलं होईल. हे लक्षात ठेवा काय काय करायचं.
त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाईला आणि त्या लोकांना दिसू दे. हा काय करतो पा, हा फक्त या कपाळपट्टीला कपाळपट्टी आणि दारबायाला कोकराचं रक्त एजोबाने लावत आहे, पेंटिंग करत. कशाला करत आहे? कशाला पेंटिंग चालू आहे? दारबाईला आणि कपाळपट्टी. लक्षात ठेवा, दारबाईला आणि कपाळपट्टीला तो पेंट कर, रक्त पेंट करत आलेला. चौकटीला कपाळपट्टीला लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवर भाजून खावे. आता या आतमध्ये इथं आहे ना विस्तवर मांस, तर तुम्ही आतमध्ये कुठून गेले? ते दरवाजातून गेले. येशू ख्रिस्त म्हणतो मी दार आहे, माझ्याद्वारे आले वाचून कोणी पित्याकडे जाऊ. ती मेजवानी त्याच लोकांना आहे जे दारातून गेले. आले म्हणून तो जे दारातून जात नाही तो चोर आणि लुटारू आहे. ते लोक दारातून आतमध्ये गेलेले, ज्या दरवाजावर कपाळपट्टीवर रक्त लावलेलं आहे, आतमध्ये गेले. रक्तामध्ये जीवन. आता मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला रक्ताचा लाल कलर दिसतो का? नाही. त्या आतमध्ये फिस्ट करत आहे, मेजवानी करत आहे. पण ते मेजवानी यासाठी करत आहे की ते त्या घरामध्ये आहे ज्या घराला रक्त शिंपडलेलं आहे. हॅलो, तिथं ती मेजवानी करत आहे. ते यासाठी की त्या घराला दारबाईला आणि कपाळपट्टीला रक्त शिंपडलेलं आहे. त्यांना आतमध्ये मेजवानी चालली आहे. ते आर सिक्युर्ड, सुरक्षित आहे. भीती वाटत का? मस्त मजा चाललेली. मेजवानी मांस तुकडे खात आहेत, एकमेकांना देतात. तू घे, तू घे, तू घे, तू घे. एकमेकांना वाटते, आनंद करतात, जयघोष करतात. बायबल सुद्धा जयघोष करा, कारण कोकराचं रक्त आमच्यासाठी सांडलेलं आहे. मला समजाय की ती सुरक्षित आहे कारण त्या घराच्या दारबाईला आणि कपाळपट्टीला येशूचं रक्त लावलेलं आहे. आमेन. येशूच्या रक्तामुळे तू सुरक्षित. म्हणून जो कोणी तिथं असं म्हटलंय, मी रक्त पाहीन आणि ओलांडून जाईल. परमेश्वर म्हणतो माझा संवाद होतील, तो रक्त पाहीन आणि ओलांडून जाईल. काय पाहिजे का? आतमध्ये गाय जाईल त्याचा तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय, काय खातो, काय चाललंय विचारेल का? नाही, फक्त रक्त आहे या घराला रक्त. आतमध्ये कोण कोण आहे मला काय करायचं? संवाद फक्त रक्त पाहिजे आणि ओलांडून जाईल. तो ओलांडच. आज जो कोणी येशू ख्रिस्ताच्या रक्ताकडे येतो तो सुरक्षित आहे, मेजवानी घेत आहे. आनंद, शांती, समाधान, विजय हे त्याला यामुळे मिळतं कारण या दारबाईला आणि कपाळपट्टीला येशूचं रक्त लावलेलं आहे. आज तुम्ही म्हणू शकता मी येशूच्या रक्तामुळे आशीर्वादित आहे. हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण काय करतात त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं धर्मामुळे आम्ही सुरक्षित आहोत, सण पाळल्यामुळे सुरक्षित आहोत, अर्पण केल्यामुळे सुरक्षित आहोत. मी नाही का भरपूर दानार्पण देतो म्हणून मी आशीर्वाद नाही. तू देता म्हणून देवाला तुम्ही विश्वासू आहात, पण तारण येशूच्या रक्ताच्या द्वारेच. हालेलुया. तर मला तुला सांगू द्या की येशू त्या दरवाजातून जो कोणी आत जातो ना तो वाचेल. राहाबेच्या घरामध्ये लोक गेले हो शेजाऱ्या पाजाऱ्याचे, त्या राहाब नावाची वेश्या होती, पण तिने येशू ख्रिस्ताचा परमेश्वराचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच्यामुळे काय झालं, ही टाकाऊ राहाब पण भले भले त्याच्यामध्ये सुरक्षित राहिले. चांगले चांगले म्हणणारे लोक जे नव्हते ते सुद्धा सुरक्षित राहिले. कारण मला सांगू द्या
की परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यामध्ये आहे आणि त्या दारातून ते आतमध्ये गेले, राबेच्या दरवाजातून आतमध्ये गेले. आज मला सांगू द्या, येशू नावाच्या दरवाजातून जो कोणी आत जातो तो मेला असला तरी जगेल, मेला असला तरी जगेल. हालेलुया. काही अशक्य नाही, मिराकल आहे, मिराकल. हा चमत्कार आहे. आम्ही काहीच नाही केलं, फक्त मेजवानी घेतली हो, काहीच नाही केलं. दार बाळगाने कपाळपट्टीला कोकऱ्याने रक्त सांग. म्हणून देवाचा डिमांड रक्त आहे, धर्माचरण नाही. धर्माचरण नाही देवाचं. तुम्ही करताय तर चांगली गोष्ट आहे, पण देवाला देवाचं जी मागणी आहे ते पवित्र रक्त. हालेलुया. पवित्र रक्त ही देवाची मागणी आहे. आणि मग ज्या लोकांनी रक्त दाखवलं प्रतिकात्मक, ते सुरक्षित राहिले, आतमध्ये मेजवानी करत राहिले. मला सांगतंय की जो कोणी येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली येतो तो सुरक्षित, कोणी त्याच्या विरोधात येऊ शकत नाही, कारण परमेश्वर त्या व्यक्तीच्या वतीने लढतो असं देवाचं धर्म. आणि म्हणून मला तो द्या, दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की येशूमुळे मला विजय रोजच्या जीवनातला. कधी कधी आम्ही निराश होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. पुन्हा पुन्हा माझ्या स्मरणार्थ हे करा, हे काय करा, माझ्या स्मरणार्थ. हे तुम्हाला लक्षात असू द्या, सगळं विसरलं झाले, हे लक्षात ठेवा. येशूच्या रक्तामध्ये तुम्ही विजयी. प्रियान मला तुम्हाला सांगू द्या की आतापर्यंत जे होमार्पण किंवा पापार्पण याचं रक्त अंगणात सांडलं वेदीवर, आणि ते वदण्यासाठी अनेक याजकांचं सहकार्य लागायचं. परंतु परम पवित्र स्थानामध्ये एकच महायाजक जायचा, अहरोन, आणि तो त्याचं रक्त त्या वेदीवर किंवा त्या कोशावर, त्या दयासन कृपासन याच्यावर तो एकच ओढायचा. आता मला सांगते की अंगणात वर अर्पणेला कोखला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या आतमध्ये पडदा फाडून आतमध्ये गेला तोही प्रभू येशू ख्रिस्त आहे. दयासन कृपासन हाही प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे येशू शिवाय काहीच नाही. येशू माझ्या विजयाचं कारण येशू, मला संकटातून सोडवणारा येशू. मला एक गोष्ट सांगून द्या, सर्व जगाला येशू घोषित करा, त्या अंधकार आपोआप नाहीसा होईल, निघून जाईल. मनुष्याच्या जीवनामध्ये अंधकार राज्य करणार नाही, कारण त्याच्यामध्ये येशू. मला पुष्कळ सांगायचं आहे, याच्या बरेच वक्ते थांबलेले आहेत, पण नंतर पुढच्या वेळेस जरूर सांगेन की दार बायला कपाळपट्टीला जे रक्त लावलेलं आहे त्या रक्तामुळे आतले लोक सुरक्षित आहेत. फक्त एकाच कारणाने देव संवाददूत, पण देव म्हटला संवाददूत येईल, रक्त बाहेर निघून जाईल, ओलांडून जाईल. आज कोण आहे ते विचारणार पण नाही हो. या आतल्या लोकांचं एक कर्तव्य पुढच्या वेळेस करून दाखवेल, पुढच्या वेळेस मग करून दाखवेल. आतल्या लोकांचं कर्तव्य आहे की ते मांस त्याने भाजून खायचं, रक्त नाही घ्यायचं. रक्त कोणासाठी? कोणासाठी? मांस कोणासाठी? आमच्यासाठी. देवाचं देवाला द्या, मनुष्याचं दे मनुष्याला द्या. हे जे मांस आहे हे मंडळीविषयीचं शिक्षण. कारण हे शरीर तुम्ही जे खाता, जे मांस तुम्ही खाता ते माझं शरीर आहे. आणि म्हणून येशूमध्ये सहभागिता असेल ती आशीर्वादित होईल, कारण तुमच्या दार बायलाने कपाळपट्टीला येशूचं रक्त लावलं. मनुष्य आतमध्ये मेजवानी करील. मेजवानी कसली माहिती आहे का? बिर्याणीची नव्हे, वचनाची. वचनात खूप आहे. मला तर इतकं सुंदर वाटतं, असं वाटतं खावं, इतकं गोड आहे हो, मनापेक्षाही. या वचनामध्ये इतकी गोडी आहे ना, ती मेजवानी आम्हाला मिळते.
सैतान तुमच्या आजूबाजूला फिरकणारच नाही. रोग आजार तुमच्या तंबूजवळ येणार. तुमच्या विरुद्ध किती प्लॅन केले असेल ते तुम्हाला तुमच्यावर विजय मिळवू शकणार नाही. कारण ज्या घरात तुम्ही राहताय त्या घराच्या दार राहिल्याने कपाळपट्टीला येशू जगत आहे. म्हणून विजय आतमधल्या बसलेल्या लोकांमध्ये का रक्तामध्ये? रक्तामध्ये. पुन्हा विचारतो, तुम्ही मोठ्याने उत्तर द्या. विजय आत बसलेल्या लोकांमध्ये आहे का रक्तामध्ये? हालेलुया. या रक्तामुळे आतले लोक सुरक्षित आहे. या रक्तामुळे आतले लोक विजयशाली आहे. या रक्तामुळे आतले लोक देवाच्या वचनाने आशीर्वादित सहभागी. देवा तुम्हा सर्वांना आशीर्वाद. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे सगळं येशू ख्रिस्त सांगत आहे. आणि तो म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. ते पेंट उडालाय. हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण काय करतात यांना समजत. तर हे समजत नाही. हे समजत. हे सण साजरा करतात पण हे समजत. बेखमीर सण साजरा करा, तो सात्विकपणा आणि खरेपणा या बेखमीर भाकरीने सण करा. ज्याच्या सात्विकपणा म्हणजे ज्याच्यामध्ये सत्य. सात्विक हा सत्यापासून शब्द, सत्यातून सात्विक. तर हे सत्य ज्याला कळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा प्रभू प्रार्थना करते, बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही. देवा तुम्हाला आशीर्वाद. हालेलुया. एक गोष्ट मला कळाली पाहिजे की वधस्तंभावरचे 7 शब्द हा देवाचा तारणाचा प्लॅन आहे. रिडम्पशन प्लॅन, तारणाचा प्लॅन. आणि मंडळीची स्थापना झाली त्यापासून मंडळीच्या वाढीचा प्लॅन आहे. मंडळी कशी वाढते त्या समजतात. जी 7ही वाक्य आहे, तारणाला अडखण करणाऱ्या ज्या गोष्टी माणसात होत्या, उदाहरणार्थ पाहतो त्यांचं पाप असेल, बाई हा तुझा बोलतो, रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्या गोष्टी या तारणाला अडखळण होत्या. त्या सर्व येशू ख्रिस्ताने आता गायल्याप्रमाणे पायाखाली पडून, हे जे तत्व आहे, सैतानाचं जे तत्व आहे देव राज्याच्या विरुद्ध, सत्याच्या विरुद्ध, ते सगळं त्याने आपल्या पायाखाली तुडवलं. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी, त्यानंतर 50व्या दिवशी त्याने मंडळीची स्थापना केली आणि ती प्रेषितांचं शिक्षण याच्यावरती रचली गेली. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट लक्षात असली पाहिजे की देवाचा आमच्याविषयी जी योजना ती आमच्या हिताची आहे, अहिताची नाही. आमच्या फायद्याची आहे, आमच्या तोट्याची नाही. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की वधस्तंभावर जे 7ही शब्द आहेत ते रिडम्पशन प्लॅन, तारणाचा प्लॅन, पाप क्षमेचा प्लॅन, फॉरगिव्हनेस ऑफ सिन्स या संबंधित तो प्लॅन आहे. आणि मंडळीची जी स्थापना झाली पेंटेकॉस्टच्या दिवशी 120 लोकांच्या द्वारे, त्याच्यानंतर मात्र देव मंडळीला त्याच्या वचनामध्ये म्हणजे त्याच्या शिक्षणामध्ये ती वाढवली. मी प्रभूचे आभार मानतो. या पहिल्या 6 शब्दांच्या द्वारे देव आमच्या प्रत्येकाशी बोलला. तो हे बोलला की सत्य काय नेमका प्लॅन आहे. वधस्तंभाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, देव कोणत्या दृष्टिकोनातून पाहता. मनुष्य एका विचाराने पाहता. परंतु या वधस्तंभावर जे काही शिक्षण आहे ते सर्व आम्ही घेत असताना आम्हाला पाप क्षमेचा अनुभव आलेला आहे. वधस्तंभाच्या द्वारे देव मनुष्याला नीतिमान बनवत आहे. हालेलुया. वधस्तंभाच्या द्वारे देव मी नाही, कोणी बाळक नाही, एल्डर नाही, देव मनुष्याला पवित्र करत, देव मनुष्याला नीतिमान करत. त्यासाठीच त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं रक्त झालं. म्हणजे पापाची क्षमा, पापांची क्षमा, पापाची नाही, पापांची क्षमा हे जे तत्व आहे ते येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर खेळलेलं आहे. मग आता काय आमच्यामध्ये आम्ही का चुकतो? जर पापाची क्षमा झालेली आहे तर आता मी काय चुकतो? रोमकराच्या पत्रात सांगितले 12व्या अध्यायामध्ये की तुमच्या मध्ये एक पापाचं तत्व कार्य. मला तुम्हाला होत्या की पापाचं एक तत्व आमच्या शरीरात आहे, आमच्या मनाविरुद्ध ते काम करतं, देवाच्या वचनाला विरोध करतो, त्याच्याशीच मला झगडायचं.
ते पापाचं तत्व जे माझ्यामध्ये डोकं ठेचलंय प्रभू येशू ख्रिस्ता, सैतानाचं पूर्ण पराभव झालेला आहे. आता जे माझ्यामध्ये काम करत आहे की ते पापाचं तत्व आमच्या दैहिकतेमध्ये आहे, देहामध्ये ते पापाचं तत्व आमच्यामध्ये कार्य करतं. त्याच्या विरुद्ध 6:10 मध्ये सांगितल्याप्रमाणे आमचं त्याच्याशी झगडणं, त्याच्याशी आमचं युद्ध, आणि ते युद्ध प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही जगणार. मला तुम्हाला सांगू द्या की हे सातही, आता मी 7वं वाक्य पण त्याला जोडतो. हे 7ही वाक्य आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात की पहिली इनिंग संपली, नाही का? आता ही पहिली इनिंग ही संपली, आता चर्चची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. दोन भागात क्रिकेट खेळताना त्याच्यात 2 भाग, एक पहिल्यांदा असतो आणि दुसऱ्यांदा. आता पहिला भाग संपला, जो कोणाचा होता? देवाचा. आता दुसरा भाग तो माझा, चर्चच्या नात्याने मी. आता मला कसं जगायचं? म्हणून प्रेषितांच्या शिक्षणामध्ये वारंवार राहून आपल्या स्वतःला घुसवण्यासाठी आमचं साह्य आम्ही देवाचं प्रार्थना केली, देवाचं साह्य मागितलं. एक गोष्ट मला या ठिकाणी समजते की पापाची क्षमा मिळवण्यासाठी वधस्तंभाकडे ज्यावेळेस जातो त्यास येशू ख्रिस्त एकटाच वधस्तंभावर चढतो आणि खेळला जातो. एक कोणीतरी बाहेर इकडे का माझ्या समोर हे प्रोजेक्टचा जमाना येशू ख्रिस्त एकटाच वधस्तंभावर गेले आणि 7 वाक्य संपले, पूर्ण झाले. मी माझा आत्मा संपवतो असं येशू ख्रिस्त म्हटला. जाताना विश्वासाला जवळ घेऊन म्हणतो, आता मंडळीमध्ये तू वाढ. मंडळीमध्ये वाढण्यासाठी आम्हा दोघांची गरज आहे. वधस्तंभावर जाण्यासाठी एकट्याची गरज आहे. मंडळीमध्ये वाढण्यासाठी आम्हाला दोघांना एकमेकाची गरज आहे. म्हणून तो माझा सहकारी आहे, तो माझा सहकारी आहे. म्हणून येशू ख्रिस्त आणि विश्वास ज्यावेळेस एकमताचे होता त्यावेळेस त्यांना चालतात. बायबल सांगतो की दोघं जर एकमताचे झाले नाही तर आम्हाला चालता कसं आहे ना? दोघं जर एकमताचे झाले नाही मला चालता कसं आहे ना? हालेलुया. त्यासाठी विश्वास राहिला, प्रभू येशू ख्रिस्ताशी एकमत व्हायला पाहिजे. त्याच मंडळीमध्ये ते वाढू शकतील, ते चालू शकतील. म्हणून मला सांगू द्या की क्रूसखांबावर येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणीच, तो एकटाच ते सहन करू शकतो. एकट्यानेच अर्पण केलेलं आहे, एकट्याने दुःख सोसलं आहे, एकट्यानेच यातना केलेली आहे, झोपलेले आहे. पण तू खाली आल्यानंतर त्या विश्वासाचा हात धरून म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. विश्वासाला विजय येशू शिवाय मिळत नाही. त्याला एकट्याला विजय नाही मिळत, त्याला येशूच्या बरोबर हातात हात मिळवण्याची गरज आहे. येशू म्हणतो, माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक विश्वासाला येशूशी एकमत होतो. यालाच म्हणतात एका आत्म्यामध्ये 2 जण आहे. हालेलुया. ज्यावेळेस 2 जण एकच विचार बोलतात, तुम्ही एकात्म्यात बोलता. 2 जण एकच वाक्य बोलला, तुमचं एकात्म्यात बोलता. तर मला सांगता की संधी आणि येशू ख्रिस्त यास एकच बोलतील ना, त्यांना नियंत्रण करणारा देवाचा आत्मा. आत्म्यानं भरणं म्हणजे नेमकं काय 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 पुष्कळ निघाला. ते सगळं चांगलं आहे, त्याने आम्हाला उत्तेजित मिळतं. पण जो मेन अर्थ आहे तो की देवाच्या वचनाशी मी सहमत होतो, देवाशी एकरूप होतो. हालेलुया. देवाचं ऐकणं, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं, देवाचं मन सांभाळणं, ही जी गोष्ट आहे ती देवाच्या आत्म्यानं भरणं. म्हणून बायबल सांगतं की ते जे 7 लोक सेवेला निवडले प्रेषितांच्या 6 अध्यायामध्ये, की त्याचं कारण होतं की ते आत्म्याने परिपूर्ण होते. हालेलुया. डोळ्यापुढे चित्रांना कशा असतील ते आत्म्याने परिपूर्ण. येशू ख्रिस्त आल्याबरोबर लगेच आणणे म्हणतात.
नाही, ते आहे, महत्वाचं आहे. तर त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे देवाच्या वचनाशी एकरूप होणं, देवाच्या आत्म्याशी एकरूप होणं, देवाची एकमत असणं, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून मला असं होतं की दुसरा जो भाग आहे, दुसरी इनिंग जी आहे ती येशू ख्रिस्ताने वधस्तंभाच्या नंतर सुरू केली. याच्या आधी मला सांगू द्या, येशू ख्रिस्त म्हणतो, हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. दुसरी महत्वाची गोष्ट ती मथ्याला पत्र देताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जी ठेव तुझ्यामध्ये ठेवलेली आहे ती जपून. आता मला समजाय की जे त्याचं जे स्वर्गातलं स्थान, स्वर्गातलं गौरव, स्वर्गातलं वैभव या मातीमध्ये आलं, आता ते खराब होणार. मातीमध्ये पडलं की लोक खराब होतात. एखादी गोष्ट चिखलात पडली खराब होते. आता माझ्यावर पण मगाशी पेंट उडाला, शर्ट खराब आहे. तर मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त या मातीच्या भांड्यात आला, म्हणून शक्यता होती की मातीने त्याला खराब करावं. पण देवाची चुकी असतो की येशू ख्रिस्ताने मातीचा नायनाट केला आणि तो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो. आम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्तावर जगाने बाधा केली नाही, पण येशू ख्रिस्ताने जगाला जिंकलं. तो म्हणतो नाही का, भिवू नका, मी जगाला जिंकलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला तुम्हाला असं होतं की येशू ख्रिस्त शेवटच्या क्षणाला होतो, जी ठेव माझ्यामध्ये ठेवलेली आहे ती तुझ्या हाती सोपवतो. जर मला कोणी जर ठेव दिले, जर 100 तोळे ठेवायला दिले, तर कालांतराने मी जसेच्या तसे त्याला पूर्ण करतो. जर त्याच्यातले काही चोरले ना त्याच्या लक्षात येईल. तर त्याने जी ठेव ठेवायला दिली जबाबदारीनं, ती त्याच्या हातामध्ये सोपवलं. त्या प्रकारे देवाने जे आध्यात्मिक जीवन आमच्यामध्ये ठेवलेलं आहे, येशू ख्रिस्तामध्ये जी आध्यात्मिक ठेव आहे, ती त्याने शाबूत या जगात असताना सुद्धा मलिन न होऊ देता ती देवाच्या हातामध्ये समर्पित. आणि म्हणून मला असं होतं की तो म्हणतो, हे देवा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त त्याच्या जन्माच्या वेळेस असं म्हटलंय, शब्द देही झाला आणि आम्हामध्ये हालेलुया देहामध्ये वस्ती केली. तोच देह वधस्तंभावर समर्पित केला. आणि तो शब्द, जी ठेव, तो म्हणतो पित्याला, हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. मातीमध्ये येशू आला, पण मातीने त्याच्यावर प्रभाव टाकलाच नाही. उलट पक्षीची माती छिन्न विछिन्न करून वधस्तंभावर जी ठेव, येशू देवाचा पुत्र, तो स्वर्गामध्ये उठला गेला की घेतला गेला. तर हे जे तत्व वधस्तंभामध्ये आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, मानवाची उत्पत्ती, मानवाचं पतन, नियमशास्त्र कोणी विमान नाही. वधस्तंभ नियमशास्त्राच्या द्वारे पाळलं तर लोक नीतिमान होतील, पण कोणी झाला नाही. हा प्लॅन देवाचा खरा की आपला एकुलते एक पुत्र वधस्तंभ होता, त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या सर्व पावसाच्या क्षमा. ही जो प्लॅन, हा देवाचा प्लॅन, त्याच्यात कोणत्याही प्रकारची भेळ मिसळ आम्हाला करायची नाही. तो कोणाविषयी बोलणार नाही, कोणा राजाविषयी बोलणार नाही, मला सगळं एका सायंटिस्टविषयी बोलणार नाही. तो वधस्तंभावर असलेल्या प्रत्येक तत्वाबद्दल बोललेला आहे. आणि त्या तत्वाचं एकच उत्तर आहे, प्रभू येशू ख्रिस्त. विजय येशूच्याद्वारे मिळतो, हे त्याने मला त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून मला सांगू द्या की वधस्तंभावरचा प्लॅन हा पाप क्षमेसाठी आहे, तर मंडळीचा प्लॅन ही विश्वासांच्या वाढीसाठी. हालेलुया. म्हणून वाचताना नेहमी बायबल वाचताना लक्षात घ्या की जो वधस्तंभावरचा प्लॅन आहे तो फक्त तारणासाठी आहे. फॉरगिवनेस ऑफ सिन्स याचं म्हटलेलं आहे. आणि फॉरगिवनेस ऑफ सिन हा वैयक्तिक वय, तो मंडळी संबंधी आहे. तो पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर परिशिष्टीय शिक्षणाच्या द्वारे पूर्ण होतो. मला तुम्हाला सांगते की येशू ख्रिस्त विजयी झाला, त्याने सर्वांवर विजय मिळवला. अगदी सही सलामत आपल्या स्वतःचा अर्पण होऊ दिला.
तो मेला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो मेला गेला. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं नियमशास्त्र पडलं. हालेलुया, ही फार महत्वाची गोष्ट. याद्वारे नियमशास्त्र पडलं. आता लोक एकमेकांना दोष का देतात? तो जोर आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? नियमशास्त्र सांग. तो अमकाम काय व्यभिचारी आहे? कोणी सांगितलं तुम्हाला? नियमशास्त्र सांग. तर हे जे नियमशास्त्र ना एकमेकाला दोषारोप देण्यास भाग पाडतं. पण देवाची कृपा एकमेकांसाठी प्रार्थना करते आणि देवाच्या कृपेची याचना करते. लक्षात ठेवा, नियमशास्त्र हे एकमेकांना दोषारोप करतो. हा तसा आहे, ती तशी आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. हे कोण सांगतं? नियमशास्त्र सांगतं. पण वधस्तंभावर केलेला प्रवेश कसं म्हणतो? एकमेकावर प्रीती करा. हा विरोधाभास. आणि म्हणून आज अनेक लोक या दोन गोष्टी एकत्र करतात. त्यांना एकीकडे नियमशास्त्र पण पाहिजे असतं फायद्यासाठी, बघ का, फक्त मानवाला स्वतःचा दुष्ट स्वभाव जोपासण्यासाठी. मगाशी वाचतो ते वचन, दुष्ट स्वभाव जोपासण्यासाठी तो कधी नियमशास्त्राचा वापर करतो आणि सुटकेसाठी ते कधी कृपेचा वापर करतो, येशूचा वापर करतो. अशी मस्त लपंडाव लोकांचं चालू. न्याय करायचा असेल तर नियमशास्त्राकडे बघा. नको नको, येशू नको, मंडळी नको, नियमशास्त्र. आणि ज्यावेळेस त्याला कृपा पाहिजे असते ना स्वतःची, मला लोकांनी चांगलं चांगलं म्हणावं, त्यावेळेस तो नियमशास्त्र नाही, आता कृपा आहे. हा जो लपंडाव आहे नियमशास्त्राचा आणि लोकांचा कृपेचा, हा लपंडाव आहे, हा खेळ आहे, युद्ध. याच्यापासून तुम्ही सावध राहा. बायबल सांगतं गलतीकराचं पत्र 2 अध्याय आपण वाचायचं. गलतीकराचं पत्र 2 अध्याय 15 नंतर आपण वाचणार आहोत. पण त्याचं शीर्षक वाचा. शीर्षक कोणीतरी वाचेल मोठ्या. नियमशास्त्राची अपूर्णता. माझ्या भाषांतरामध्ये म्हटलं नियमशास्त्राचं अपयश. हालेलुया. तर मला सांगू द्या की जे भांडणं वाद निर्माण करतात, निंदा, नंतर मात्र एकाला दोष देणं आणि एखाद्याला कमी लेखणं, स्पर्धा करणं, याचं कारण नियमशास्त्र आहे. पण नियमशास्त्र अपयशी ठरलं. आणि तो काय म्हणतो आता 19 वचनामध्ये मला 19 आमेन. 18 कारण जे मी पाडून टाकले नियमशास्त्राविषयी. जे लोक एकमेकाला नियम लावत राहतात, ह्या नियमामुळे तो दोषी आहे, त्या नियमामुळे तो दोषी आहे. आता मगाशीच म्हटलं की आता मी त्याशी बोलत नाही म्हणा, परंतु दोष देणं, याला दोष द्या, त्याला दोष द्या, त्याला दोष द्या, त्याला दोष द्या, हे जे स्वभाव नियमशास्त्रामुळे मिळाला आहे आम्हाला, तो देवाने पाडून टाकले. नियमशास्त्र ट्रेन पाडलं नसतं तर काय झालं असतं? हे पाडलं नसतं तर काय झालं? वाचा त्याच्या आधीचं होतं. ख्रिस्तामध्ये नीतिमान करण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे का? आमेन. जर या याचा नीट अर्थ तुम्हाला समजणार नाही वाचताना, मी सांगतो तुम्हाला की जर नियमशास्त्राच्या द्वारे तुम्ही एकमेकाला दोषी ठरवता, तर ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवता तो पापाचा पुरस्कर्ता आहे काय? ही इज प्रमोटर ऑफ सिन. तो प्रमोट करतो का येशू पापाला? हॅलो, येशू पापाला प्रमोट करतो का? पुरस्कृत करतो का? येशू ख्रिस्ताने पुरस्कृत पाप निंदा करा. येशू ख्रिस्त पापाला पुरस्कृत करतो का? पुन्हा विचारतो तुम्हाला, कळतंय का तुम्हाला हे? जर तुम्ही नियमशास्त्राच्या द्वारे ह्याला दोषी त्याला दोषी त्याला दोषी ठरवता, तर ज्या येशूला तुम्ही स्वीकारले त्याचा तुम्ही तो येशू पुरस्कारता आहे काय? तो त्याला प्रमोट करतो काय? म्हणून तो म्हणतो नियमशास्त्र पाडलेलं आहे ते तुम्ही उभा करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
देवाला बंधू प्रेम असणारी मंडळी पाहिजे, बंधू प्रेम करणारी मंडळी पाहिजे, एकमेकाला दोषारोप करणारी मंडळी नको. मी मोठा तो छोटा असा नको, तो खालच्या दर्जाचा मी वरच्या दर्जाचा असा नको. देवाला अशी मंडळी पाहिजे जी एकमेकावर प्रेम करते, देवावर प्रेम करते, एकमेकावर प्रेम करते, एकमेकांसाठी प्रार्थना करते, ओझे वाहते. अशी मंडळी देवाला पाहिजे. तू फक्त ज्ञानी मंडळी देवाला नको आहे. काय ज्ञानी मंडळी आहे नको, ती ज्ञानी बिनी काय नाही. देवापुढे कोणाचंच काही टिकावं लागत नाही. देवाला ती मंडळी पाहिजे की जी देवावर आणि एकमेकावर प्रेम करते. हालेलुया. दोषारोप केले की फुटी पडतात. हॅलो, दोषारोप करून पहा, एकमेकाला फुटी पडतात. पण तू क्षमा करा, ऐक्य निर्माण होतो. आमेन. क्षमा ऐक्य निर्माण होतं. दोषारोप फुटी पडतात, नियमशास्त्र फुटी पाडते, कृपा ऐक्य निर्माण होतं. मंडळीमध्ये देवाला अपेक्षित असलेलं ऐक्य की तुम्ही एकमेकावर प्रेम करा. हालेलुया. मला पुन्हा पुन्हा सांगावंच वाटतं की आज मी मी जास्त वेळ आता घेणार नाही, पण पुष्कळ छान सुंदर सुंदर बोलले. अतिशय मला तर वाटतं की इतकं चांगल्या गोष्टी आमच्या कानावर पडल्या, त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. सर्व बोलणाऱ्या सर्वांचे मी ख्रिस्तामध्ये आभार मानतो. तर मला एकच सांगू द्या की गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताला उंच करा. हालेलुया. येशू ख्रिस्त त्याचं रक्त या गुड फ्रायडेचं रोजच्या दिवशी ते उंच झालं पाहिजे. तुम्ही आणलं संदीप, ते मगाच आणलं तरी चालेल. ते 14 जण कुठे आहेत का जागेवर? ही फक्त आणि फक्त येशूचं रक्त मला सर्व पापापासून शुद्ध करतं. कोणी व्यक्ती नाही, कोणी संस्था नाही, कोणता धर्म नाही, फक्त येशूच मनुष्याचं शुद्धीकरण करतो. आता मला माहिती आहे की वलांडण सणाच्या दिवशी, आता नियमशास्त्राच्या आधी आहे वलांडण सण, नियमशास्त्राचा सण नाही, लक्षात ठेवा. नियमशास्त्राच्या आधी, त्याच्या नंतर नियमशास्त्र देण्यात आलं. तर नियमशास्त्राच्या आधी हा वलांडण सण होता. कशामुळे? इस्रायल लोकांची मिस्रातून सुटका झाली, आणि ती कशामुळे झाली? त्यांच्या शक्तीमुळे, ज्ञानामुळे, पैशामुळे, टॅलेंटमुळे नाही, ही देवाची कृपा. लोक तर मला सांगू द्या, हे फक्त हे रक्ताचं सामर्थ्य आहे. काही लोक म्हणतात मी कोणाचं काही वाईट केलं नाही ना, मी जातो आतमध्ये. हे परमेश्वराचा सांगितलं, हे बाय आतमध्ये जाऊ नको. काही लोक म्हणतात आम्ही कोणाचं काही वाईट केलं नाही आणि आम्ही स्वर्गात जाणार. अहो, कसं काय स्वर्गात जाणार आहे? येशूच्या रक्ताशिवाय कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी आलेली आहे. आणि म्हणून या सर्वांना विनंती करतो की ते आतमध्ये शिरतो. पेंटर कुठे सगळं तयारीत राहायचं, आमंत्रण द्यावं लागतं. तर मला समजा की केवळ आणि केवळ या लावलेल्या रक्तामुळे हे 14 जण सुरक्षित आहे. बसेल का गप्पा एन्जॉय करा ना आतमध्ये. किती सांगितलं तरी पहिलं तसंच आहे. त्यांना आम्ही जाऊन उठून तिथं जायचं, असं करायचं तरी ते आपण गप्प बसतात. हॉटेलात काय असे बसतात का? तर ते मेजवानी आहे, किती आनंदित आहात. द्या एकमेकाला वाढा. देवाचे आभार माना, हात वर करायचे, आभार मानायचे, एन्जॉय. कशामुळे? या दाट पाहिल्याला कपाळपट्टीला जे रक्त लावलं त्यामुळे आज ते एन्जॉय करतात. हालेलुया. पुन्हा एकदा समजा, येशू ख्रिस्त आतल्या माणसांना पाहत नाही, तो फक्त या रक्ताला पाहत. जे या ठिकाणी हे रक्त या घराला दार व्हायला लावलं जातं.
जो कोणी आतमध्ये जातो तो मेजवानी घेतो आणि मेजवानी घेणारा मनुष्य रक्त देवासाठी आहे आणि मांस, याला आपण मांस म्हणतो, हे मांस मनुष्यासाठी, देवासाठी नाही मांस, मनुष्यासाठी मांस. मांस म्हणजे काय? फेलोशिप. मांस म्हणजे काय? वचन. मांस म्हणजे काय? वर्शिप. एक 14,000 याची मेजवानी चाललेली आहे. हालेलुया, थँक्यू. असं का कसा एन्जॉय करतात तसं करा. आम्ही डोळे दाखवून घेतो. मी एक शिक्षक आहे म्हणून स्ट्रिक्टनेस आहे. काय जसं बोलू तसं करा. सगळी जरा पारखून घेतला पडतोय. हा जो एन्जॉय आहे, हा जो वर्शिप आहे, हातवर करणे आहे, टाळ्या वाजवणे आहे, वचनाची सहभागिता आहे, एक विजयी जीवन आहे. कारण येशूच्या रक्ताच्या खालून ते गेले. कारण एकच आहे, येशूच्या रक्ताच्या द्वारे. म्हणून जो कोणी येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे त्याला मेजवानी आहे. त्याची फेलोशिप आशीर्वादित आहे, त्याच्या प्रार्थना आशीर्वादित आहे, त्याची सेवा आशीर्वादित आहे. हालेलुया. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंद करणं त्याच्याजवळ आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद हा या चौघांना आहे. आणि मला तुला असं द्या की या गुड फ्रायच्या निमित्त मला हे शिकायचं आहे, मला फक्त रक्ताच्या आवरणाखालून जायचं आहे, मला रक्त सिंचन करायचं. जे झालेलं आहे, अनेकांचं झालेलं आहे. तारण एकदाच होतं, दोनदा नाही, एकदाच रक्त सिंचन होतं. तर मला समजायची पुनरावृत्ती आठवण म्हणून आपण करूया. ही जराशी ही जी चौकट आहे ना, ही आणून ही चौकट आहे. मी पहिला उजव्या साईडच्या लोकांना म्हणतो उभे राहा, जरा बाजूला सर. तर उजव्याकडच्या लोकांनी यायचं, या चौकटीतून आतमध्ये प्रवेश करायचं आणि म्हणायचं, प्रभू तू माझं तारण केलं, प्रभू तू माझी सुटका केली, प्रभू मला तू पवित्र म्हटलेलं आहे, प्रभू तुम्हाला नीतिमान बनवलेलं आहे, प्रभू तुम्हाला आशीर्वाद केलंय. जे तुम्हाला सुचेल ना, या चौकटीतून बाहेर पडल्यानंतर तुम्ही म्हणू शकता. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, पायरला पुढे बोलवतो. काय गीत असतं, गात असताना उसके पाठ में धन्यवाद के साथ उसके आंखों में सुधी भरूंगा और कहूंगा, ये तुम जो हमारे बनाए, मैं कुछ आगे आने किया। उसके पाठ में धन्यवाद हो गया।
मनुष्याला उच्च करू नका. शेवटची प्रार्थना प्रभू शिकवते हे आमच्या होता. तसेच आणि कारण की राज्य सामर्थ्याने ही समता तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.